महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। धुळे तालुक्यातील वरकडी शिवारात गेल्या 1.5 महिन्यापासून वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत। येथील शेतकरी महेंद्र सुरेश खैरनार यांच्या गव्हाच्या शेतात दररोज रात्री नीलगाई, हरणे आणि रानडुकरांचा कळप घुसून पिकांचे मोठे नुकसान करत आहेत। हे प्राणी रात्रभर गव्हाच्या शेतात ठाण मांडून बसत असल्याने हुवे पीक पूर्णपणे आडवे झाले आहे। वर्षभर मेहनत करून पिकवलेल्या गव्हाचा घास काढण्याला आला असताना वन्य प्राण्याने तो हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। माझं नाव महेंद्र सुरेश खैरनार। माझी शेती वरखेडा शिवारात आहे। इथं सदर 1-1.5 महिन्यापासून हे प्राण्याचे इतके हल्ला करतात। इथं प्राणी गैरगाय असतील, हरणं असतील, माझ्या शेतात रात्री गहूमध्ये रात्रभर बसतात। ते एकदम नुकसान करत आहे। माझी एकच तक्रार आहे वनविभाग साहेबांना की याची दखल घ्यावी, यांना कुठं बी बाहेर जंगल भागात सोडावे बा। आम्ही दिवसाला, आता सध्या दिवसाला लाईट केली आहे। आमचे धुळे शहराचे आमदार साहेब अनुपभाई यांनी आम्हाला खूप चांगलं केलं त्यांनी, पण आता रात्रीला लाईट नाही। रात्रीला लाईट नसल्यामुळे आम्ही रात्री कोणीच येत नाही। सकाळी 9-9:30 यायचं, ते असं नुकसान पाहायला मिळत। आज 3-4 हरणे आम्ही पाहिले शेतातून वाहिले, तिकडे कॉलेज पलीकडे पाहिले। ते माझी एकच दखल आहे साहेबांना। आता तोंडा पलीला आलेला घास आहे आमचा, फक्त अजून 1 महिना बी राहिला की आमचं म्हणजे उत्पन्न निघून जाईल। पण मागं बी डुकरांनी खूप नुकसान केलं, तेव्हा बी झालं। पण आता तोंडातला घास डायरेक्ट गहू काणे करता आडे पाडता आहे। एवढी वनविभाग साहेबांनी लक्ष द्यावे, एवढी नम्र विनंती, एवढं दखल घ्यावी। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।